हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींना महिलांना कायम स्वयंपाकघर, मुलं बाळं ह्यातच आपण नेहमी रमलेलो असतो. पण त्यातून वेळ काढून पण कधीतरी आपण आपला छंद पण जोपासावा. प्रत्येकीला काही ना काही छंद असतोच. थोडासा वेळ काढून आपल्यासाठी आपण आपला पण छंद कधीतरी जोपासावा, आपल्या आवडीनिवडी. तसंच मी म्हटलं आज जरा चला किचनमधून थोडासा वेळ काढावा. काल बाजारातून भरपूर फुलं आणली होती. आता जरा दिवाळी झाल्यावर फुलं स्वस्त होतात. शेवंतीची फुलं आणली आहेत मी. त्याचे आपण काही हार बनवू. एखादी वेणी दाखवते मी तुम्हाला करून. त्यासाठी बघा भरपूर साहित्य घेतलं आहे मी, काय काय ते दाखवते तुम्हाला. त्यासाठी बघा ही भरपूर कलरची माझ्याकडं आर्टिफिशियलची फुलं आहेत. हा दोरा छोटासा स्टेपलर घेतलाय लागलास तर. आणि कलाबुत आहे. ही सोनेरी दोरा असतो, याला कलाबुत म्हणतात. ही आंब्याची पानं घेतलीत आमच्याच अंगणातली आंब्याच्या झाडाची. आपण आधी एक हार बनवू. दोरा घेते मी. हा असा डबल दोरा घ्यायचा. किती मोठा हार बनवायचा आपला त्याप्रमाणे असा डबल दोरा घ्यायचा. गाठ मारून घ्यायचा. दोरा घेतलाय हा. मी आधी ही फुलं घालते. खाली सुरुवातीला 2-3 फुलं घालते मी. पण ती फुलं कशी घालायची बघा, अशी दुमडून घालायची. अशी दुमडून, अशी सगळी दुमडून फुलं घालून घेते मी खाली, म्हणजे त्या गाठीतून फुलं बाहेर पडत नाहीत. अशी फुलं घातली आणि मग ह्याच्यावर मी शेवंतीची 2-3 फुलं घालते ह्याच्यामध्ये. हे बघा, हे खालचं शेंड्याचं टोकाचं खाली एक 3-4 फुलं घालून, ही प्लॅस्टिकची फुलं घालून आर्टिफिशियल, हे बघा हे करून घेतलं. हा खालचा भाग जो असतो हाराचा. आता हे दोरे आपण 2 दोरे आहेत ना, हे 2 पदर ते असे वेगळे करायचे. असे वेगळे करायचे. वेगळे केले. आता ह्यात मी परत फुलं ओवते शेवंतीची, किंवा मग ही आर्टिफिशियल आहेत ती घालू आपण, म्हणजे त्याने अजून छान दिसतं ते. हे अशी परत तशीच घालून घ्यायची. ही एक बाजू अर्धी केली. परत अजून ती
आर्टिफिशियलची फुलं घालायची. आपल्याला किती घालायची ती फुलं मात्र मोजून घालायची, म्हणजे ती खालीवर होत नाहीत. हे बघा, ही एक हाराची बाजू झाली, एक बाजू झाली ही फुलं, आणि ती फुलं मोजून घ्यायची म्हणजे खालीवर होत नाहीत. आता मी हे दुसरं टोक जे ठेवलं आहे ना आपण, त्यात वळून घेऊ. गुलाबी आणि लाल कलरची आर्टिफिशियल फुलं मी मध्ये घातलेत. आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाची फुलं असली तरी ती पण घालू शकतो आपण, छान दिसतात. मी फक्त आज एकच शेवंतीचीच फुलं आणलेली आहेत, त्यामुळे मग मी मध्ये आर्टिफिशियल फुलं घातलेत. त्यात ते बॉल मिळतात, ते पण घालता येतात, छान दिसतं. आता हा दुसरा भाग मी ओवून घेते, दुसरा पदर हाराचा. परत एकदा दाखवते मी तुम्हाला ती आर्टिफिशियल फुलं कशी ओवली आहेत ती. हे फुलं दाखवते परत एकदा कशी ओवते मी ते. हे अशी दुमडून घ्यायची, अशी दुमडून घेऊन मग हे अशी दुमडून घेऊन 4-4 फुलं अशी गोल एक त्याचं फुल तयार करायचं. म्हणजे हे असं फुलं सुट्टी करायला लागतात, नाही ते एकात एक जातात भरपूर. ह्यात पण 2 आहेत. ते अगदी हलके असतात त्याच्यामुळं दिसत नाही, ते एकात एक 3-4 पण जातात, त्यामुळं ती मोकळी करून घ्यायची व्यवस्थित. हा दुसरा पदर करायला घेते मी. फुलं मोजून घ्यायची किती किती घातली आहेत ती, नाहीतर कमी जास्त होतात मग. हा बघ, हा आपला हार करून झाला. हे मध्ये मध्ये आर्टिफिशियल फुलं घातलेत त्यामुळं चांगलं दिसतं. अजून रंगीबेरंगी फुलं असली तर अजून चांगलं दिसतं. हे बघा, हा हार झाला. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते मी करून, आंब्याच्या पानाची. आंब्याची पानं आहे ती. आता मार्गशीर्ष सुरूच होतोय, थोड्या दिवसांनी मार्गशीर्ष सुरू होईल, तर मग हार फुलं त्याशिवाय तर आपल्या पूजेला शोभा नसते. मग आपण घरच्या घरी फुलं आणून काही गोष्टी करू शकतो. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आंब्याची पानं आहेत, अशी दुमडून घ्यायची सगळी. सेम साईजची घ्यायची, जरा लहान मोठी नाही घ्यायची, आणि जरी लहान मोठी असली तरी मग ती कापून घ्यायची देठं. ही अशी करून घ्यायची नीट, अशी. अशी करून घ्यायची. हे देठं कापून घेते मी, दाखवते तुम्हाला. हे अशी एकावर एक छान 5 पाकळ्या करून घ्यायच्या त्याच्या अशा. ही देठं कापून घेते मी, दाखवते तुम्हाला.
ह्याची खालची गाठ कशी मारायची दाखवते. हे बघा, ह्या दोऱ्यामध्ये दोरा अडकवायचा आणि अशी गाठ मारून घ्यायची आणि मग कैचीने कापून टाकायचं. ह्या दोऱ्याला गाठ मारून टाकायची. असं खाली ठेवून दाखवते तुम्हाला. आपण लक्ष्मीच्या पाटाभोवती अशी मस्त रंगीबेरंगी फुलांची अशी पानाची डिझाईन करून लावू शकतो. खूप छान दिसतं. हे बघा, करून बघा. असं पाटाभोवती लावायचं. हार दाखवते तुम्हाला. हा आपला हा हार. हा हार अजून रंगीबेरंगी फुलं असली तर अजून छान दिसतं. ते बघा, करून बघा. आता मार्गशीर्षातले उपवास येत आहेतच. लक्ष्मीच्या पाटाभोवती छान सजावट करायला तुम्ही असं करू शकता. हे बघा, कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला मी वेणी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आजच्या दिवसासाठी एवढंच. त्यासाठी माझं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी परत माझे व्हिडिओ बघा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेणी करून दाखवेन.